एक्स, वाय आणि झेड ने एका व्यवसायात अनुक्रमे 4,000 रुपये, 6,000 रुपये आणि 8,000 रुपये गुंतवले. त्यांनी अनुक्रमे 3 वर्ष, 2 वर्ष आणि 4 वर्षासाठी पैसे गुंतवले. जर एकूण नफा 56,000 रुपये असेल तर त्या नफ्यात वायचा वाटा किती असेल? आपल्याला वायचा वाटा विचारला. मित्रांनो बघा, 3 दोस्त आहेत, किती? एक्स, वाय, झेड. एक्स न किती गुंतवले? 4,000, 6,000, यानं 4,000 गुंतवले, यानं 6,000 गुंतवले आणि यानं किती गुंतवले? 8,000. आता बघा, एक्स न किती वर्षासाठी गुंतवले? 3, 2, 4. म्हणजे यानं 3 वर्षासाठी, यानं 2 वर्षासाठी, यानं 4 वर्षासाठी. आणि टोटल नफा किती झाला? 56,000 रुपये नफा झाला. आता मित्रांनो बघा, जेवढा तुम्ही इन्व्हेस्ट केले पैसे, जेवढ्या वर्षासाठी इन्व्हेस्ट केले, जेवढा हिस्सा तुम्ही इन्व्हेस्ट केलाय तेवढाच तुमचा नफ्यातला पण हिस्सा असतो, बरोबर आहे? मग आपण इन्व्हेस्ट किती केलाय तो हिस्सा काढून घेऊ, तेवढाच नफ्यातला देऊन टाकू. आपल्याला व्हायचा काढायचं, सिंपल बघा. काय आता रेशो घ्यायचा, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, बरोबर. आता बघा, एक्स चा हिस्सा किती येईल? 4 त्रिक 12. पुन्हा वाय चा किती येईल? 6 दुनी 12 आणि झेड चा किती येईल? 8 चौक 32. मित्रांनो आता आपण याला सिंपलीफाय म्हणजे रेशो छोटा करून घेऊ शकतो. काय बघा, बेस खून 12 किंवा 4 न देऊ, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 4 8 32. म्हणजे यांचे रेशो काय आले? 3 जसे 3 जसे 8. आता मित्रांनो आपल्याला वाय चा काढायचा, बरोबर आहे. बघा आता टोटल नफा किती? 56,000 रुपये, बरोबर. आता तिघांचा किती असेल? 56,000 म्हणजे काय असेल? तिघांची बेरीज असेल 3 आणि 3 6, 6 आणि 8 14. आपल्याला काढायचा आहे कोणाचा? मित्रांनो वाय चा काढायचा. वाय चा किती? 3 गुणिले 3, बरोबर. 14 1 14, 14 चौक 56. हे 3 शून्य जसे असते 4 त्रिक 12 म्हणजे 12,000 रुपये वाय चा हिस्सा असेल, बरोबर. सिंपल आहे. आलं उत्तर. धन्यवाद.